झी 24 तास एक पाऊल पुढे. बेधुंद चिल्लर पार्टी. मी जातोय आता शरद पोंक्षे आपल्यासोबत आहेत. पोंक्षे सर, काय आवाहन कराल या वाट चुकलेल्या मुलांना? मुलांनो, हे करू नका रे. ह्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाहीये. तुमचं आयुष्य बर्बाद. तुम्ही एखादा दगड बघितलाय डोंगरावरनं गडगडत येणारा? त्याला गडगडण्याचा जो क्षण आहे ना, पहिल्यांदा जेव्हा तो सटकतो ना, तीच वेळ असते सावरण्याची. नंतर किती प्रयत्न केला ना, दगड दनादन आपटत आपटत ठिकऱ्या होत शेवटी जाऊन खाली पडतो. म्हणून तिथनं सटकण्यापूर्वीच विचार करा. नका करू. ह्याच्यात काही नाही आहे. ह्याच्या पलीकडे खूप छान आयुष्य आहे, सुंदर आयुष्य आहे. आपले आई वडील मेहनत करतात, कष्ट करतात. खूप आयुष्य सुंदर आहे. असं नका वाया घालवू. नक्कीच आयुष्य सुंदर आहे. केतकी, तू काय सांगशील? ही खरं तर आपलाच हात सोडून कुठेतरी दुसऱ्या वाटेला गेलेली मुलं आहेत, त्यांना तू काय आवाहन करशील? मी त्यांची फ्रेंड म्हणून मी त्यांना सांगेन की आता हे जी 9वी 10वीतली मुलं आहेत, त्यांनी हा विचार केला नाही असं करताना, असं म्हणजे ड्रिंक्स घेऊन असा धिंगाणा घालताना, की त्यांच्यापेक्षा त्यांची जी लहान भावंडं आहेत, भाऊ बहीण आहेत, त्यांच्यावर त्यांचा काय परिणाम होईल. म्हणजे आपली ताई काय करते, आपला दादा काय करतो, जे काय करतात ते बरोबरच आहे असं त्यांना वाटेल आणि त्यांच्यावर खूप चुकीचा एक त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल की हे जे करतात हे बरोबर आहे आणि त्यांच्यावर खूपच चुकीचे संस्कार होतील आणि हे करणारे ते त्यांचे मोठे दाईदादाच असतील असं मला वाटतं. आणि हे नको करायला. आणि आपल्या आईबाबांनी किंवा आपल्या घरामध्ये जे संस्कार आपल्या आईबाबांनी आपल्यावर केले आहेत किंवा जे चालत आलेले आहेत, ते तुम्ही एक वेळ वाढवू नका, पण किमान त्याला धक्का देऊ नका किंवा आपल्या आईबाबांना लाजिरवाणं होईल असं काही करू नका. नक्कीच आजपर्यंत तुमच्यावर जे झालेले संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवा. सगळ्यांचे आभार. आपल्यासोबत प्रसिद्ध मनोविकार तज्ञ उल्हास लुकतुके होते, अभिनेत्री केतकी माटेगावकर होते आणि मुंबईहून खास आमच्या विनंतीला मान देऊन पोंक्षे सर आले होते. या सगळ्यांचे मी आभार मानतो. जाताना फक्त एवढंच सांगेल की हे पाय रोवण्याचं वय आहे, पाय घसरू देऊ नका. आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.